नमस्कार शेतकरी मित्रांनो, इंडियन ॲग्रिकल्चर टूर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। SRT बद्दल हा आपला साधारण 7वा व्हिडिओ आहे आणि आपल्याला कपाशीची प्रोग्रेस दाखवायची आहे। आज जसं की तुम्ही बघू शकता 3.5-4 महिन्याच्या आसपास कापूस होण्यामध्ये आलेला आहे आणि आता गेल्या 4-5 दिवसापासून पावसाने थैमान घातलेलं आहे, त्याच्यामुळे इथं बरेचसे आपल्याला पातेगड दिसून येते। तसं जवळपास सर्व शेतकऱ्यांची पातेगड झालेली आहे, पण त्यातल्या त्यात आपला SRTचा आपल्याला तो बेनिफिट पुराव्यासकट दाखवायचा होता की SRT मध्ये किती कमी पातेगड झालेली आहे हे आपल्याला पुराव्यानिशी दाखवायचं आहे। इथं पाहू शकता आणि तुम्ही झाडाची क्वालिटी बघू शकता। मित्रांनो, SRTचा इतका चांगला फायदा दिसला आम्हाला यावेळेस। पार शेंड्यापर्यंत चांगला माल भरत आहे, शेंड्याची पातीगड पण एवढी झालेली नाही आणि माल पण चांगला टिकलेला आहे आणि कापूस सुद्धा अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहे। हे तुम्ही आपल्याला पुराव्यासकट तुम्ही बघू शकता आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला हे गोष्टी पुराव्यासकट दाखवायचे आहे, जेणेकरून शेतकऱ्यांच्या मनात गैरसमज राहू नये। जे नवीन सामान्य शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे कमी शेती आहे आणि ज्यांना खर्च कमी करायचा आहे आणि उत्पादकता वाढवायची आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे। या व्हिडिओमध्ये आपल्याला जवळपास सर्व व्यवस्थित क्लिअर दाखवायचा प्रयत्न आहे, जेणेकरून असं नाही की मी तुम्हाला एकच जागा दाखवत आहे। तुम्ही शेतामध्ये कुठल्या बी ओळीत तुम्ही बघू शकता, एक सारखा कापूस आहे आपला। आपण याला बाजूच्या ओळीत जाऊया। इथं सुद्धा बघू शकतात पार शेंड्यापर्यंत सुद्धा कापसाच्या पाती 3-3, 4-4 पर्यंत आहेत आणि माल सुद्धा बघू शकता इथं लवकर माल भरतोय। बेडवर लागवड करायचा हा सर्वात एक मोठा फायदा आहे की तुमचा माल लवकर बनतो। शेतामध्ये कापसाचा माल अतिशय चांगला लवकर बनतो। म्हणजेच काय, याचा फायदा काय होतो की आपलं शेत पण लवकर खाली होतं आणि पुढचं पीक आपल्याला योग्य वेळेवर लावता येतं। तर पाहू शकता आता जो तुम्हाला मी ही व्हरायटी दाखवतोय मित्रांनो, ही स्विफ्ट म्हणून व्हरायटी आहे राशीचीच। याच्या आधी मी 659 लावायचो। 659 व्हरायटीचा विषय असा आहे की ती उत्पादन देण्यात सक्षम व्हरायटी आहे, पण सर्वात नाजूक व्हरायटी आहे। तिच्यामध्ये प्रतिकूल वातावरणात तग धरायची क्षमता पण नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही तो पण एक डेमो घेऊन बघितला। येणारा व्हिडिओ तो पण मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकेल त्याचा मी, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येऊन जाईल की काही प्रमाणात आपल्याला व्हरायटींचं पण चांगलं नियोजन व्हायला पाहिजे। आणि इथं पाहू शकतात माल अतिशय चांगला लागलेला आहे, खूप समाधान आहे। केलेल्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळतंय आणि यावेळेस SRT केल्यामुळे आपल्याला चांगलाच फायदा झाला, कारण की ज्या पद्धतीचा पाऊस पडत आहे त्याच्यामध्ये आपला SRTवर असलेला कापूस अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहे। मित्रांनो, आता हे तुम्ही बघू शकतात मध्ये कुठे कुठे आपल्याला तणांची वाढ झालेली आहे, कारण की पाऊसच तसा पडलेला आहे, सतत संततधार आणि पुरेसा नसल्यामुळे, जास्त वेळ लांबत असल्यामुळे आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे। बाकीच्या क्षेत्रफळामध्ये मोठ्या प्रमाणात तण आहे, पण आता इथं कमी असल्यामुळे तर आता आम्ही लगेच ग्लायफोसेटची फवारणी करून तण नियंत्रण करून घेत आहोत। इथं पाहू शकतात मित्रांनो, इतकं चांगलं समाधान आहे SRTमुळे, खूपच आम्ही खुश आहेत। एवढ्या प्रतिकूल वातावरण सुद्धा आमचा माल फार कापसाच्या शेंडापर्यंत माल टिकून आहे। पातीगड पण फार कमी झालेली आहे, पाहू शकतात। आणि जी पातीगड झालेली दिसते मित्रांनो या आपल्या शेतामध्ये, ती नैसर्गिक आहे। असं कुठलंच झाड नाही की ज्याचं फळ किंवा फूल पडणार नाही खाली। ही नैसर्गिक पातेगड आहे, कारण की सतत 5-6 दिवस सतत ढगाळ हवामान आणि सतत पाऊस असल्यामुळे पातेगड झालेली आहे। पण जे पारंपरिक पद्धतीने लागवड करतात, जसं ओळीमध्ये आपण लागवड करतो, त्यांच्यापेक्षा आपला माल अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि खूप पातेगड कमी झालेली आहे। आता तुम्हाला पुराव्यासकट मी हे बाजूचं हा जो बांध दिसतोय तुम्हाला, हे झाड दिसतंय, हे बाजूच्या शेतकऱ्याचा पण मी तुम्हाला शेत दाखवेल, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की SRT मध्ये इथं किती फायदा झालेला आहे। वरती शेंड्यापर्यंत आपले किती पाती टिकलेली आहेत हे आपल्याला इथं प्रत्यक्ष बघायला मिळेल। तो खूप चांगला फायदा झाला। बेड कायम वापसा स्थितीमध्ये असल्यामुळे आपल्याला मुळांना श्वास घ्यायला अडचण आली नाही, त्याच्यामुळे अन्नद्रव्य बऱ्यापैकी पोचलेलं आहे। अजून जर सूर्यप्रकाश चांगला पडला असता तर अजून आपल्या उत्पादनात खूप मोठी वाढ झाली असती, पण ठीक आहे, आपल्याला परंपरागतपेक्षा फायदा झालेला आहे। आणि सर्वात आनंदाची गोष्ट अशी की आमचे जे शेजारील शेतकरी आहेत त्यांनी सुद्धा हा बदल बघितला आणि त्यांना पण समाधान वाटलं की खरंच SRT मध्ये दम आहे। बेडवर लावल्यामुळे खरंच फायदा झाला आणि ते सांगत होते की बरं झालं तुम्ही यावर्षी
SRTने लागवड केली नाही तर आमच्यासारखं पातेगड झाली असती असं शेतकरी म्हणताय. तर मला खूप समाधान वाटलं की कमीत कमी शेतकऱ्यांनी मान्य तरी केलं. आणि आधीपासून माझी तळमळ होती की शेतकऱ्यांना किंवा आमचे जे आजूबाजू शेतकरी आहेत त्यांना हे सिद्ध व्हायला पाहिजे आणि त्यांनी सर्वांनी SRT करायला पाहिजे अशी मनापासून इच्छा आहे. कारण की सर्वांचं शेतकऱ्यांचं जर चांगलं भलं होईल तर शेतकऱ्यांचे संबंधही एकमेकांशी चांगले होतील, शेजार धर्म चांगला राहील. त्याचा मागे हा उद्देश आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला हे बाजूच्या शेतकऱ्याचं मी शेत दाखवतो. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाची आणि विशेष बाब म्हणजे आमचा जो हा कापूस बघताय तुम्ही, हा वरचा जो कापूस दिसतोय त्याच्यापेक्षा 6 ते 7 दिवस लेट आहे. त्यांचं जवळपास 23-24 तारखेला त्यांची लागण झालेली आहे बियाण्यांची आणि आमची 31 मेला आमची लागण झालेली आहे. तसं 5-7 दिवसाचा फरक आहे, तरी सुद्धा आमचा कापूस माल लवकर भरत आहे फक्त बेडवर असल्यामुळे. तर हा मोठा फायदा झाला. मुळ्यांना श्वास घ्यायला, अन्नद्रव्य घ्यायला काही अडचण आली नाही. आता हा बाजूचं शेत तुम्ही पाहू शकता मित्रांनो. इथं पाहू शकता. थोडं जवळून दाखवतो मी जेणेकरून हा डाऊट तुमचा इथेच क्लिअर होईल आणि तुम्हाला निर्णय घ्यायला सोपं पडेल. आता बघा मित्रांनो, इथं दिसतात की तुम्हाला किती कमी पाती आहे तिथं बघू शकतात. आमच्यापेक्षा लवकर लागवड असून सुद्धा इथं माल तशा पाया प्रमाणात तेवढं भरणं झालेलं नाही आहे. माल आता इथं पाहू शकतात, माल पण कमी आहे, पातेगड पण बऱ्यापैकी झालेली त्यांची. पण कापूस लवकर लागवड असून सुद्धा आमच्यापेक्षा तो मागे पडलेला आहे माल भरण्याच्या बाबतीत. त्याला कारण एकच आहे की इथं पाण्याचा निचरा प्लेन जमिनीवर लवकर होत नाही. आता बघू शकता, ही प्लेन जमिनीवर यांनी लागवड केलेलं आहे. या ठिकाणी पाण्याचा निचरा लवकर होत नाही आणि काळी जमीन आहे, पाणी जास्त वेळ धरून ठेवते, त्याचे परिणामी पातेगड मोठ्या प्रमाणात होते. आता इथं कंडिशन तुम्ही पाहू शकता, लवकर कापासून सुद्धा शेंड्यापर्यंत अजून त्यांचा माल भरायला सुरुवात नाही आणि पात्यांची संख्या बघा खूपच कमी आहे आपल्यापेक्षा. आणि वास्तविक जमीन चांगली आहे मित्रांनो आपल्या जमिनीपेक्षा. आमची जमीन ही चुनखडीची जमीन आहे, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं जाता. इथं पाहू शकता. आता परत आपण आपल्या प्लॉटकडे जाऊ. तर शेतकरी मित्रांनो, हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे की सर्व शेतकरी बांधवांनी SRT करायला पाहिजे, त्यांना फायदा व्हायला पाहिजे. सर्वजण जेव्हा करायला लागतील तर खूप मोठा बदल शेती क्षेत्रामध्ये होणार आहे. आता आमचा जो भर आहे पुढे की सेंद्रिय कर्ब आम्हाला मोठ्या प्रमाणात वाढवायचा आहे. आमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब गेला 2-3 वर्षामध्ये चांगला वाढला. तसं आम्ही लॅब टेस्टिंग नाही केली आहे, पण आपल्याला उत्पादनावरून समजतं की आपलं पीक चांगलं येतं आहे, जमीन चांगली झाली आहे. आपल्याला रोजचं येणं जाणं असल्यामुळे आपल्याला तो फरक दिसतो. आता ही चुनखडी जमीन आहे, याच्यामध्ये गेल्या 2-3 वर्षापासून आम्ही साधारण 4 वर्ष झालेली आहेत. 4 वर्षापर्यंत मका असेल, हरभऱ्याचं कुटार असेल किंवा आपला कापूसचे पराठी असेल, हे पूर्ण आम्ही जमिनीत गाडतो हार्वेस्टिंग झाल्यानंतर. तर अतिशय जबरदस्त रिझल्ट मिळालेला आहे. जमीन भुसभुशीत झालेली आहे आणि सोबतच त्याच्यासोबत आम्ही डॉक्टर कृष्णचंद्र यांचे प्रोडक्ट वापरतो. ते प्रोडक्ट आपण घरच्या घरी मल्टिप्लाय करता येतात, पुन्हा विकत घ्यायची गरज नाही. त्यामुळे आपण काही कोणाची मार्केटिंग करतोय अशातला भाग नाही. जे सत्य आहे ते आपण सांगतोय आणि मी गेल्या 5-6 वर्षापासून त्याचा वापर करत आलेलो आहे आणि त्याचेही व्हिडिओ आपण यूट्यूबवर पुराव्यासकट टाकलेले आहेत. तर ह्या वर्षी खूप समाधान आहे मित्रांनो. एवढ्या प्रतिकूल वातावरणात सुद्धा आमचा कापूस एवढ्या चांगल्या स्थितीमध्ये आहे हे पाहून खरंच समाधान आहे. आणि एक आनंद तोच झाला की शेतकरी बांधवांना याचं महत्त्व पटलं आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की खरंच तुझा कापूस खूप चांगला आहे बो. तर ते अतिशय समाधान झालं. आता फक्त एकच आहे मित्रांनो की आपल्याला आता कापूस जेव्हा वेचणी जाईल त्यावेळेस पाऊस पडता कामा नये, नाहीतर मग कारण की ते नुकसान तर आपल्या हातात नाही आहे, निसर्ग आपल्या हातात नसल्यामुळे त्याला काही इलाज नाही आहे. पण आता जेवढा माल दिसतोय तेवढा आपण खूप समाधानी आहे. इथं पाहू शकतात पातेगड खूप चांगली, पाते चांगले लागलेले आहेत आणि पातेगड बी बऱ्यापैकी कमीच आहे पारंपरिकपेक्षा. शेतकरी बांधवांनो, मला असं वाटतं की तुम्हाला याचं महत्त्व समजलेलं असेल आणि येणाऱ्या काळात तुम्ही आपल्या चॅनलवर तुम्ही जे बी पिकं लावेल ते सर्व पुराव्यासकट दाखवायचा माझा प्रयत्न आहे, जेणेकरून असा कुठला निगेटिव्ह माणूस कोणी बोलणार नाही की हे असं नाही आहे तसं नाही आहे. या अशा निगेटिव्ह लोकांचं आपल्याला ऐकायचं नाही आहे. जे पुराव्यासकट आहे ते आपल्याला दाखवायचं आहे.
म्हणून मी स्वतःपासूनच सुरुवात करतो आणि जे आहे ते पुराव्यासकट आपण दाखवतोय. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.